आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा साळगावकरांच्या घराला शोभा आली. दादू वेलकम बॅक. कशी आहेस? मी मस्त. इंदिरा, आता तू कशाकडे लक्ष देऊ नकोस, कळलं का? आता तुझं लग्न जमलंय, त्यामुळे आपल्याला तयारीला लागायला हवं. उद्या आपल्याला कांदे पोह्यांचा कार्यक्रम करायला जायचंय बरं का त्यांच्याकडे. वा इंदिरा वा, कधी एकदा तुझ्या आणि दीपिकाच्या डोक्यावरती अक्षता पडतायत असं झालंय मला. इंदिरा भावा बेटा खा. अरे अरे आताच खाणार आहेस? नाही, उद्या लग्न झाल्यावर फक्त दीपिका वहिनींच्या हातून खाणार नाही का? नाही, मला माहितीये दादा घरी आला याचा तुला खूप आनंद झालेला नाहीये. आता काय तोंड गोड करावंच लागेल, हो की नाही? चला 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 चला. सानू, तुझ्या बापाने खूप मोठा गेम केलाय. त्यांना मला गेम करावा लागणार आहे. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? काय करणार आहेस? तत्व 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 करत आपली शाळा घेतली त्याने. कधीच आपल्याला समजून घेतलं नाही. आपण जेव्हा जेव्हा मदत मागितली तेव्हा तेव्हा आपल्याला मदत नाही दिली. आणि आता तर काय, हा गुंड इंद्रा, दादा, ती दीपिका, त्यांच्या लग्नाला पण परमिशन दिली. याचा अर्थ कळतोय तुला? कळतोय? म्हणजे त्यांच्या लेकी आपल्याला आता काही किंमत नाहीये. त्या दोघांचं आता लग्न होणार, ते अजून आपल्यावरती अन्याय. बेबी, आता ते तर होणारच. आपण काय करू शकतो? आता एक घाव, दोन तुकडे. हा हा हा, काय खमंग वास सुटलाय. कांदे पोह्याची तयारी वाटतं. हो बाबा. वा, दीपू, हा बाबा. आता तू लग्न करून सासरी जाणार ना? या घरात तुझा आता मुक्काम नसणार. तू माझ्या डोळ्यासमोर या घरात नसशील तर मला कसं करमणार, परमेश्वरालाच ठाऊक. बाबा असं का बोलताय? आणि मी लग्न करून गेले तरी माझ्या घराशी असलेलं नातं थोडीच तुटणार आहे. आणि तुम्ही ना फक्त आठवण काढा माझी. बघा तुम्ही, दुसऱ्या मिनिटाला मी इथे आहे. लोक म्हणतात लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात असते. खरं तर नवी सुरुवात आई वडिलांना करावी लागते मुलगी सासरी गेल्यावर. त्याच्या आयुष्यात मुलगी सासरी गेल्यावर जी पोकळी निर्माण होते ती कुठं भरून निघते. आणि दीपू, दीपू माफ कर ग मला. काय तुझ्या प्रेमाची मी परीक्षा घेतली ग. रागाच्या भरात मी टोक गाठलं ग एकदम. बाबा प्लीज असं नका करू. तू काय बोलताय? काय करू ग मी आता? माझे डोळे उघडायला उशीर झाला ग. माझ्यामुळे तुझे आणि साळगावकरचे किती हाल झाले ग. मी तुझ्या डोळ्यात बघायचो ना तेव्हा तुझे डोळे मला सांगायचे की तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. आणि तरी मी तुझं ऐकलंच नाही. हे मालती, तुला आठवतं का ग आपल्या दीपूचा जन्म झाला तेव्हा ह्या घरामध्ये किती रखरखाट होता ना ग. काटकसरीनं हे घर चालवत होतो. दीपूचा जन्म झाला आणि आपलं आयुष्य बदललं ग.
माझ्या शाळेची नोकरी पक्की झाली, पगार वाढला. माझी आई मला म्हणाली होती, मनोहर तुझ्या घरी लेक नाही लक्ष्मी जन्माला आले, आयुष्यभर तिला जप हो. आणि एवढं सगळं असूनही मी असा वागलो ग दीपूशी. ताई आणि दीदीच्या आयुष्याची वाताहत झाली, पण तुझ्या वेळी मी ताक सुद्धा फुंकून प्यायचं ठरवलं होतं ग. हे सगळं मग कसं घडलं? खूप त्रास दिला ग तुला मी. काय करू ग मी दीपू? शेवटी मुलीच्या बापाचं मन आहे. सगळं व्यवस्थित असलं तरी काळजीचा चष्मा आहे ना, हा डोळ्यावरून कधी खाली उतरत नसतो ग. विसरून जाता सगळं. तुम्हीच म्हणता ना, धडा संपला की पान पलटायचं असतं. मग आता जरा पुढे जाऊया. आपल्याला दीपूच्या लग्नाची खूप सारी तयारी करायची आहे ना. विसरून जाता. बाबा आता नाही रडायचं. आपल्या घरातलं शेवटचं लग्न आहे की नाही, मग आनंदात व्हायला हवं ना. ए दीदी, तुझ्या फोनवरून जरा जयश्री ताईंना फोन लावून देतेस का? हो हो, किती उत्तम वेळ होतोय सरे. थोडासा उशिरा पोहोचला असं दीपिकाचं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही होणार आहे. असं नाहीये, आपण वेळेत पोचायला हवं ना. मग चला तर स्पीकरवर टाक ना. हॅलो, नमस्कार. काय वेणबाई, काय अजून निघालं नाही वाटतं? नाही मी तयार आहे. नवरदेव जरा तयार होत आहे. सर मी तयार आहे केव्हाचा. तुमच्या नवरदेवाला सांगा त्याची नवरी ते तयार आहे. बाबा काय जयश्रीताई नमस्कार. मी बोलतीये मालती. हा बोला मालती. ते हा नाही जयश्रीताई, मी काय म्हणते, दीपूचं लग्न म्हणजे आमच्या घरातलं शेवटचं लग्न आहे, तर जरा तयारीला वेळ लागेल. आपण आजच्या आजच सगळं ठरवून घेऊयात का? हो ठरवूया की. आम्ही पण निघतोच आहोत नवरदेव तयार झाले की. हो हो हो, या आम्ही वाट बघतोय. अच्छा अच्छा, ठेवते. चला. देवू लाजाला काय झालं? देवू, तू याआधी कधीच ना मी केलेल्या चहाचं कौतुक नाही केलंय. आज पहिल्यांदा केलंस ना, म्हणून लाजतेस. इथे माझं डोकं फुटायची वेळ आली. देवू काय झालं? फोन का नाही उचलत आहे? अगं इन्व्हेस्टरचे फोन आहेत. कुठून आणू मी पैसे? सांगू, जर आपण पैसे नाही दिले ना तर आपण रस्त्यावरती येऊ. आता देवू तू टेन्शन नको घेऊस. काही झालंच ना तर आपण माझ्या बाबांकडून पैसे घेऊया. म्हणजे
ते काय आपल्याला असे पैसे द्यायला बसलेत का? आधीच त्यांनी दीपिका आणि दादाच्या लग्नाचा घाट घातलाय आणि आज तर काय कांदे पोळ्यांचा कार्यक्रम आहे. बघ ना बेबू, दीपूसाठी हे सगळं करत बसले, आपल्यासाठी काही सुद्धा करत नाही. साधा एक कांदे पोह्याचा कार्यक्रम पण नाही केला आपल्यासाठी. काहीच करत नाहीत बाबा माझ्यासाठी. सानू, सारखी सारखी तीच कॅसेट काय लावतेस ग? कंटाळा नाही येत का तुला? अगं काहीतरी नवीन उपाय शोध. बेबू, आपण ना आज एक काम करूया, ते कांदे पोहेच्या कार्यक्रमाला ना जायलाच नको. म्हणजे मग सगळे विचारतील ना, का नाही आलात, का नाही आलात. मग आपण बाबांना सरळ सांगून टाकूया, हे दीपूसाठी एवढं सगळं करताय, मग आमच्यासाठी पण काहीतरी करा, आम्हाला पण पैसे द्या. म्हणजे आपला सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. हो, तुला असं वाटतं की आपण तिकडे गेलो नाही तर लोकांना फरक पडेल? कोणी आपल्याला विचारणार नाही, कळलं? त्यापेक्षा आपण त्या कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाला जाऊया आणि तिकडनं पैसे कसे काढता येतील ना हे बघूया. आणि हा महत्वाचं, त्या दोघांचं लग्न कसं मोडता येईल याचा पण विचार करू. राडाच घालू. हे बघ बेबू, तू प्लीज टेन्शन नको घेऊ. काही झालं ना तरी आपण माझ्या बाबांकडून पैसे घ्यायचे म्हणजे घ्यायचे. त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही मी करेन. दीपू, खूप छान दिसतेस. आज साळगावकरचं काही खरं नाही. आई काय मग स्वारी खुश ना? अगं वेडाबाई, आता का डोळ्यात पाणी? काय झालं? आई खूप वाट बघितली मी या दिवसाची, आणि आता फायनली तो दिवस आला. पण दीपू, आता सगळं छान होणार आहे, हो की नाही? बरं ऐक ना, आज तुझा कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे ना, मग सासरकडची मंडळी तुला प्रश्न विचारतील. मी तुझी तालीम करून घेते, चालेल? आई काय? मी प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं द्यायची. सुनबाई, मला सांगा, तुम्ही तुमच्या नवऱ्याला किती ओळखता? म्हणजे त्याचा आवडता रंग कोणता आहे? ज्या दिवशी मी ज्या रंगाचे कपडे घातले असतील त्या दिवशी तो आवडता रंग असतो इंद्राजींचा. बरं, तुमच्या नवऱ्याचा आवडता पदार्थ कोणता आहे? त्यांच्या दीपिका मॅडम जो करतील तो. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्यावर किती प्रेम करता? आई किती ते माहित नाही, पण डोळे बंद केले ना की मला इंद्राजीच दिसतात आणि त्यांना मी दिसते. तुम्ही लग्नानंतर तुमच्या नवऱ्याला कोणत्या नावाने हाक मारणार? इंद्राजी. अगं नाव घे. अगं इंद्राजी. दीपू, उखाडा घे, उखाडा. मग अरे उखाडा घ्यावाच लागतो. घ्या घ्या. प्रयत्न कर. आभाळा एवढं प्रेम माझ्या नशिबात आलं, त्यांची सोबत असणंच माझं जग झालं. इंद्राजींचं नाव घेते, आता मन उडू उडू झालं. किती सुंदर. दीपू, तुला तुझ्या सुखाला कोणाची दृष्ट नको लागायला रे बाळा. काय जावई बापू, काय म्हणताय? बाबा, भाऊजी आणि दीपूचं लग्न अजून झालेलं नाहीये, तर तुम्ही आत्तापासूनच त्यांना काय जावई वगैरे म्हणताय?
तुमचा फक्त एकमेव जावई आहे, तो म्हणजे माझा बेबू. हो, तुझा त्याला कडेवर घेऊन फिर. दादू, दीपिका वहिनी भारी दिसते ना. खरंच दीपिका खूप सुंदर दिसते. थँक्यू. मी काय म्हणतो, ते कांदे पोहे खायला सुरू करूया. सत्तू, आपण कांदे पोहे खायला नाही आलोय, लक्षात आहे ना. मी घेऊन येते पोहे. नकोय मला. मला हवेत. नकोयत. सर, कांदे पोहे तर मस्त झालेत, पण आता कसं आहे, लग्नाची बोलणी करायला एक मध्यस्थी लागतो. आता इथे तर कुठे दिसत नाहीये, तर आता दोन्ही पक्षाकडनं मीच मध्यस्थ बनतो. हो, तू कधी मध्यस्थी झालास रे? आतापासून. तर तू कोणत्या पक्षाचा आहे? मी अपक्ष आहे. अरे बाबा, तसं नव्हे. म्हणजे तू वर पक्षाचा आहेस की वधू पक्षाचा? दोन्हीकडून. म्हणजे बघा सर, इंद्राचा मी जुना दोस्त आहे म्हणून मी वर पक्षाकडून, आणि दीपिका मॅडम बरोबर बँकेत काम केलंय म्हणून वधू पक्षाकडून. एकदम बरोबर सत्तू सर. आणि तुम्हाला लग्नात इंद्राजींचा कान सुद्धा पिळायचा आहे ना. मी तर आता सुद्धा पिऊ शकतो. सत्तू, जयश्रीताई, तुम्हाला दीपूला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नाही सर, मला काहीही विचारायचं नाहीये तिला. मला माझी सून पसंत आहे. सासूबाईंना काही प्रश्न नाहीये, पण दीपूची मोठी जाऊ म्हणून मला काही प्रश्न आहेत. तू बँकेत नोकरी करतेस, मग तू घराकडे कसं लक्ष देणार? ताई, अगं आपण घराला आपलं मानलं ना की सगळं व्यवस्थित होतं. आणि मुळात आपल्याला घर सांभाळावं लागतच नाही. आपण सगळ्यांशी छान वागलो ना की घरच आपल्याला सांभाळून घेतं. कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. आणि कसं आहे माहितीये का सानिका, म्हणजे तू विसरली असशील ना म्हणून तुला आठवण करून देते. तू तिची मोठी जाऊ नाहीये, ती तुझी मोठी जाऊ आहे. आणि मुळात तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच असेल तर मी एवढंच सांगेन की ती बँकेत काम करत असताना सुद्धा ती व्यवस्थित नीट घर सांभाळू शकते. आता तुझ्या लग्नानंतरची पूजा होती आपल्या घरी, आठवतंय? तेव्हा सगळं हिनीच तर व्यवस्थित सांभाळलं. काय आठवतंय ना? दीपू, मला सांग, तुला स्वयंपाक धड करायला जमेल ना? ताई, सानिका,
तिला सगळं व्यवस्थित करता येईल. तू नको काळजी कर, तू तुझं बघ ना. एक कुकर लावल्यानंतर त्याच्या शिट्या किती होतात हे लक्षात राहत नाहीत ना आपल्याला, म्हणून आपण काय करतो, कुकरच्या बाजूला थांबून राहतो आणि बघत बसतो कुकरकडे. हो ना?